नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. कृषी विभाग महाराष्ट्र शासन सरळ सेवा पदभरतीसाठी तुम्ही जे अर्ज केले होते कृषी सेवक किंवा कृषी सहाय्यक या पदासाठी, त्याचं प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. याच्या वेळापत्रक मित्रांनो प्रसिद्ध झालेले, तारखा आलेल्या आहेत परीक्षांच्या. तर मित्रांनो, याच्यामध्ये सर्व माहिती देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो, काय म्हटलंय, कृषी विभागाच्या अधीनस्थ कार्यालयांची जी आस्थापना आहेत, कृषी सहाय्यकांची रिक्त पद मित्रांनो कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरण्यासंदर्भात मित्रांनो सरळ सेवा पेसा आणि नॉन पेसा पदभरतीसाठी मित्रांनो जाहिरात आलेली होती. तर 14/8/2023 या कालावधीमध्ये तर विभाग स्तरावरनं मित्रांनो हे जाहिराती आल्या होत्या. तरी सदर भरतीसाठी तुम्ही मित्रांनो 14/9/2023 ते 3/10/2023 या कालावधीमध्ये काय केले होते, अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण केलेली होती. तर मित्रांनो, त्या अनुषंगाने आता या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवण्यात आलेलं आहे की कृषी सेवक पदभरती संदर्भातील ऑनलाईन परीक्षा तुमची IBPS कंपनी मार्फत मित्रांनो 16 व 19 जानेवारी 2024 रोजी राबवण्यात येणार आहे. तर या ठिकाणी 23 लिहिलेलं मित्रांनो, 16 व 19 जानेवारी 2024 रोजी तुमची परीक्षा राबवण्यात येणार आहे. तसेच शासनपत्र जे आहे मित्रांनो 18 ऑक्टोबर 2023 अन्वये बघा, पेसा क्षेत्रातील पदभरतीस निर्बंध असल्याने फक्त नॉन पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी फक्त नॉन पेसा क्षेत्रातीलच रिक्त पदांसाठीची कार्यवाही करण्यात येणार आहे असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. पेसा क्षेत्रातील पदभरतीस निर्बंध असल्यामुळे मित्रांनो, तर याची कृपया नोंद घ्यावी. परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र यथावकाश IBPS संस्थेकडून संबंधितास उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, तुमचे जे याचे हॉल तिकीट असणार आहे ते IBPSची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती जसे मित्रांनो प्रसिद्ध होतील तशी तुमच्यापर्यंत लिंक शेअर केली जाईल. त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून ठेवा, तिथेही तुम्हाला वेळोवेळी अपडेट भेटत राहतील. तर मित्रांनो, 16 आणि 19 जानेवारी 2024 रोजी तुमच्या कृषी सेवक कृषी सहाय्यक हे जे पद आहे याच्यासाठीच्या परीक्षा होणार आहेत. त्याबद्दल आत्ताच मित्रांनो थोड्या वेळापूर्वी हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ मित्रांनो नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या कृषी सेवक कृषी सहाय्यक त्याचबरोबर ग्रामसेवक हे जे पद आहे यासाठी तुम्हाला जर पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो ग्रामसेवक तांत्रिक डायरी हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. यामध्ये मित्रांनो तुमचा ग्रामसेवकचा, कृषी सेवकचा, कृषी सहाय्यकचा, कृषी विस्तार अधिकारी तसेच मित्रांनो पशुसंवर्धन विभागाचा देखील याच पुस्तकामधून अभ्यास होणार आहे. या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो तुमचे जे तांत्रिक प्रश्न असतात, जसे की ग्रामसेवकला मित्रांनो कृषी संबंधित किंवा ग्राम प्रशासनासंदर्भात प्रश्न असतात. कृषी सहाय्यकला, कृषी सेवकला देखील तुम्हाला तांत्रिक प्रश्न विचारले जातात, 40 प्रश्न 80 मार्काला. तर मित्रांनो त्याची तयारी करण्यासाठी हे पुस्तक मित्रांनो तुम्हाला उपयोगी पडेल. तर याच्यामध्ये मित्रांनो 5000 प्लस कृषी तसेच ग्राम प्रशासन तांत्रिक वन लाईनर स्वरूपाचा याच्यामध्ये प्रश्नांचा समावेश त्यांनी केलेला आहे. तर बघा, जे तुम्हाला मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलं जातं त्याच्यामधील जवळपास 5000 प्लस प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश आहे. आणि मित्रांनो 9 मे 2023चा जो अभ्यासक्रम आला होता ग्रामसेवक या पदासाठी, तर 100% मित्रांनो IBPS पॅटर्ननुसार पुस्तकाची रचना करण्यात आलेली आहे. कारण की तुमची परीक्षा मित्रांनो ZPची म्हणजे ग्रामसेवकची IBPS घेत आहे, त्याचबरोबर कृषी विभागाची देखील मित्रांनो परीक्षा तुमची IBPS घेत आहे. त्यानुसार हे पुस्तक बनवण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो IBPS मार्फत होणाऱ्या कृषी विभाग तसेच ग्रामविकास विभागाचं जे ग्रामसेवक पद आहे याच्यासाठी तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडणार आहे. हे पुस्तकाचं लेखन संकलन मित्रांनो विकास शिंदाळकर आणि सचिंद्र कुरुंसर यांनी केलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला महाराष्ट्रामधील कुठल्याही बुक स्टोअरमध्ये मित्रांनो उपलब्ध आहे. तिथे तुम्ही पाहून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला हे खरेदी करता येणार आहे. धन्यवाद.